गुड मॉर्निंग मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण ब्रिटिशांनी पारित केलेले कामगार कायदे अभ्यासणार आहोत. सर्वात प्रथम तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की ब्रिटिशांनी भारतात कामगार कायदे का पारित केले. कारण की यावरती आपल्याला स्ट्रेट अँड फॉरवर्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो की ब्रिटिशांनी 1881 मध्ये पहिला फॅक्टरी ॲक्ट आणि 1891 मध्ये दुसरा फॅक्टरी ॲक्ट का पारित केला होता. आणि मग त्यांना त्यामध्ये पर्याय देऊ शकतात की त्यांना भारतातील कामगारांची चिंता होती, त्यांना भारतातील कामगारांचे काय म्हणता येईल भले करायचे होते, कामगारांविषयी सहानुभूती होती, की त्यांना मग त्यांच्यावर तसा दबाव होता, ब्रिटिश राजसत्तेचा तसा दबाव होता की ब्रिटिशातील काय म्हणता येईल ब्रिटनमधील भांडवलदारांचा तसा दबाव होता आणि म्हणून त्यांनी ते कायदे पारित केले का याचाही आपल्याला आढावा घ्यायचा आहे. तर सर्वात प्रथम आपण बघू की हे कायदे का बरं पारित करण्यात आले. लक्षात घ्या, भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बालमजुरांना काम दिलं जातं आणि हे बालमजूर कमी रोजगारावर काम करतात, कमी पैशात काम करतात आणि त्यामुळे भारतात निर्माण झालेल्या वस्तू या तुलनेने स्वस्त असतात अशी तक्रार ब्रिटिश भांडवलदारांची होती. ब्रिटिश भांडवलदारांची काय तक्रार होती की भारतात मोठ्या प्रमाणात बालमजुरांकडून काम करून घेतले जातात, हे बालमजूर कमी पैशात काम करतात आणि त्यामुळे भारतात निर्माण झालेल्या वस्तू या तुलनेने स्वस्त असतात आणि त्याचा फटका ब्रिटनमध्ये निर्माण झालेल्या वस्तूंना बसतो आणि त्यामुळे इथल्या बालकामगारांना प्रतिबंध करण्यासाठी, इथल्या बालमजुरीला प्रतिबंध घालण्यासाठी ब्रिटिश राजसत्तेने कायदा करावा असा दबाव आणला. कोणी? ब्रिटिश भांडवलदारांनी. का बरं? कारण की त्यांच्या वस्तू तुलनेने महाग होत्या आणि ऑब्वियसली ज्या वस्तू स्वस्त असतील त्याचा खप वाढेल. भारतात वस्तू स्वस्तामध्ये निर्माण होत होत्या, ब्रिटनमध्ये तीच वस्तू निर्माण होण्यासाठी थोडे जास्त पैसे लागत होते आणि ते कारण काय होते? बालमजुरी, भारतामध्ये असलेली बालमजुरी. आणि त्यामुळे या बालमजुरीला प्रतिबंध घालण्यासाठी कायदा पारित करण्यात यावा असा दबाव आणण्यात आला ब्रिटिश भांडवलदाराद्वारे आणि त्यामुळे भारतात पहिला फॅक्टरी ॲक्ट पारित झाला जो बालमजुराशी संबंधित होता. कोणाशी संबंधित होता? बालकांशी संबंधित होता. हा पहिला फॅक्टरी ॲक्ट 1881 मध्ये पारित झाला. तेव्हा जे गव्हर्नर जनरल होते ते होते लॉर्ड रिपन, व्हाईसरॉय. गव्हर्नर जनरल नाही म्हणू शकत कारण की आता काय झालं होतं पदनाम व्हाईसरॉय. तर तेव्हा व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन यांच्याद्वारे पहिला फॅक्टरी ॲक्ट 1881 मध्ये पारित झाला आणि हा फॅक्टरी ॲक्ट बालकांशी संबंधित होता. मग या फॅक्टरी ॲक्टमध्ये काय तरतुदी होत्या हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर हा फॅक्टरी ॲक्ट बालकाशी संबंधित असल्यामुळे सर्व तरतुदी कोणाविषयी असतील? बालकांविषयी. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग इथे पहा, सर्वात प्रथम तर या कायद्याद्वारे बालकांना कामाचे तास निश्चित करण्यात आले. या कायद्याने सांगितलं की 7 ते 12 वर्षे वयोगटातील बालकांकडून 9 तासापेक्षा जास्त काम करून घेतलं जाणार नाही. म्हणजे आपल्याला त्यावेळची स्थिती किती दयनीय होती, त्यावेळेस मानवी मूल्यांना, मानवी हक्कांना किती कमी महत्त्व होते हे यावरून आपल्याला लक्षात येते. आता तर सरळ बालकांना कामच देता येत नाही. आणि आता सामान्य व्यक्तीला किती तास काम करण्याचे, जास्तीत जास्त किती तास त्याच्याकडून काम करून घेता येते? 8 तास. त्याच्यातही मधात ब्रेक वगैरे या गोष्टी आल्या. मात्र त्या काळात डायरेक्ट बालकांना किती तासाचे बंधन घालण्यात आले? 9 तासाचे. म्हणजे याआधी काय होत असेल? बालकांकडून तर काम किती तास करून घ्यायची याची मर्यादाच नसेल. तर फॅक्टरी ॲक्टने थोडं धोरण काय म्हणता येईल सौम्य केलं. सौम्य नव्हतंच, मात्र त्या काळासाठी ते सौम्यच होतं. तर फॅक्टरी ॲक्टने कोणत्या वयोगटातील? 7 ते 12 वयोगटातील. म्हणजे त्यावेळेस बालक व्याख्या काय होती? 7 ते 12 वयोगट. तर 7 ते 12 वयोगटातील बालकांसाठी कामाचे 9 तास निश्चित केले. त्याचप्रमाणे या बालकांना
मासिक 4 सुट्ट्या म्हणजे महिन्यातून 4 सुट्ट्या देण्याचे जाहीर केले. कोणत्या कायद्याने? 1881च्या कायद्याने. त्याचप्रमाणे बालकांच्या सुरक्षेसाठी जी धोकादायक यंत्रसामुग्री होती त्याच्या भोवती कुंपण घालण्याची तरतूद केली आणि त्याचप्रमाणे या कायद्याची अंमलबजावणी होत आहे की नाही होत आहे यासाठी फॅक्टरी निरीक्षक हे पद निर्माण केले. म्हणजेच 1881च्या कायद्यामध्ये कोणत्या 4 तरतुदी होत्या हे आपल्याला लक्षात ठेवायचं. पहिलं तर 7 ते 12 वयोगटातील बालकांसाठी कामाचे 9 तास निश्चित केले. या बालकांना महिन्यातून 4 सुट्ट्या जाहीर केल्या आणि त्याचप्रमाणे धोकादायक यंत्रसामुग्रीभोवती कुंपण घालण्याची तरतूद आणि या कायद्याची अंमलबजावणी होत आहे की नाही होत आहे यासाठी फॅक्टरी निरीक्षक हे पद निर्माण केले. यानंतर आपण अभ्यासू दुसरा फॅक्टरी ॲक्ट जो 1891मध्ये पारित झाला. दुसरा फॅक्टरी ॲक्ट 1891मध्ये पारित करण्यात आला आणि 1892 पासून त्याचा अंमल सुरू झाला. इथे प्रश्न बराच वेळा पारित कधी झाला, अंमल कधी सुरू झाला अशाही प्रकारे विचारले जातात. तर लक्षात ठेवायचं आहे दुसरा फॅक्टरी ॲक्ट 1891मध्ये पारित झाला आणि त्याचा अंमल सुरू झाला 1892 पासून. लॉर्ड लॅन्सडाऊन याच्या कार्यकाळात हा कायदा पारित झाला होता. ठीक आहे. दुसरा फॅक्टरी ॲक्ट कोणाच्या काळात पारित झाला होता? लॉर्ड लॅन्सडाऊन याच्या काळात पारित झाला होता. 1891मध्ये पारित, 1892मध्ये अंमल. या कायद्याने बालकांचे कामाचे तास 9 वरून 7 तास करण्यात आले. आपण बघितलं याआधीचा जो फॅक्टरी ॲक्ट होता 1881चा त्यामध्ये बालकांचे कामाचे तास किती निश्चित करण्यात आले? 9 तास. या कायद्याने 1891च्या कायद्याने बालकाचे कामाचे तास केले 7 तास. त्याचप्रमाणे महिलांचे सुद्धा कामाचे तास निश्चित करण्यात आले. महिलांचे कामाचे तास 11 तास म्हणून निश्चित करण्यात आले. म्हणजे लक्षात घ्या 1891च्या कायद्याने बालकांचे कामाचे तास 7 तास हे निश्चित केले आणि महिलांचे कामाचे तास 11 तास असे निश्चित केले. मात्र पुरुषांचे कामाचे तास निश्चित नव्हते. म्हणजे पुरुषांना अजूनही काम किती तास करायचे याविषयीची निश्चितता नव्हती. पुरुषांचे कामाचे तास अनिश्चितच ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे बालकांना रात्रपाळीवर कामास ठेवण्यास बंदी घालण्यात आली. लक्षात घ्या बालकांना रात्रपाळीवर कामास ठेवण्यास बंदी घालण्यात आली. म्हणजे या कायद्यामध्ये सुद्धा बालकांप्रती 2 मुख्य तरतुदी होत्या. एक बालकांचे कामाचे तास 9 वरून 7 असे कमी करण्यात आले आणि बालकांना रात्री कामावर ठेवण्यास बंदी घालण्यात आली. महिलांचे कामाचे 11 तास निश्चित करण्यात आले. पुरुषांचे मात्र कामाचे तास अजूनही निश्चित नव्हते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कायद्याने साप्ताहिक सुट्टी जाहीर केली सर्वांना. आपण बघितलं 1881च्या कायद्यामध्ये महिन्यातून 4 सुट्ट्या जाहीर झाल्या होत्या. मात्र कोणाला? फक्त बालकांना. 1891च्या कायद्याने मात्र सर्वांना साप्ताहिक सुट्टी जाहीर केली. ही एक महत्त्वाची तरतूद तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता सर्वात महत्त्वाचं तर हे लक्षात घ्या हे कायदे जरी पारित केले होते आणि हे कायदे कुठेतरी कामगारांसाठी चांगले असले तरी हे कायदे ब्रिटिशांची मालकी असणाऱ्या चहा व कॉफीच्या मळ्यांना लागू नव्हते. म्हणजेच या कायद्याचा अंमल कुठे केला जाणार नव्हता? ब्रिटिश मालकी असलेल्या चहा व कॉफीच्या मळ्यांमध्ये. म्हणजे तिथे कामांना बालकांना ठेवल्या जाऊ शकत होते. तिथे कामाचे तास निश्चित नव्हते. उलट ब्रिटिश मळ्यांमध्ये जर कामगारांनी योग्य काम केले नाही तर त्यांना शिक्षा देण्यासाठी वेगवेगळे शिक्षेचे कायदे पारित करण्यात आले होते. वेगवेगळ्या शिक्षेचे कायदे पारित करण्यात आले होते. म्हणजेच लक्षात घ्या ब्रिटिशांनी हे कायदे पारित केले आपले हितसंबंध जपण्यासाठी. कुठेही कामगारांप्रती सहानुभूती किंवा कामगारांचे हित साध्य करावे असा उद्देश हे कायदे करण्यामागे नव्हता. तर लक्षात घ्या मित्रांनो 1858 नंतरची जी प्रशासकीय धोरणे आहे
त्याचा आपण एक थोडक्यात आढावा घेतला आहे. यामधला आपला एक टॉपिक बाकी राहिलेला आहे, कोणता? 1858 नंतरची कायदे किंवा 1858 पासूनची कायदे. त्याच्यावर आपण एक स्वतंत्र लेक्चर घेणारच आहोत. आता त्याआधी आपण आपला नेक्स्ट टॉपिक सुरू करणार आहोत, भारतात राष्ट्रभावनेचा उदय व विकास. कोणता टॉपिक सुरू करणार आहोत? भारतामध्ये राष्ट्रभावनेचा उदय व विकास. थोडा कन्सेप्च्युअल टॉपिक आहे, ठीक आहे. कन्सेप्च्युअलीच आपल्याला समजावून घ्यायचं आहे आणि यावर एक काही जनरल स्टेटमेंट विचारले जाऊ शकतात, तर ते जनरल स्टेटमेंटसुद्धा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. तर सर्वात प्रथम आपण या टॉपिकचे टायटल लक्षात घेऊ. राष्ट्रभावनेचा उदय व विकास हे टायटल आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम हा शब्द समजून घ्यायचा आहे, राष्ट्रभावना म्हणजे काय. आता लक्षात घ्या, राष्ट्रभावनेचा उदय व विकास असं म्हटलं जाते, तर याचा अर्थ काय आहे की भारतात याआधी राष्ट्रभावना नव्हती का? भारतात राष्ट्रभावना ही ब्रिटिशांमुळे निर्माण झाली का? ब्रिटिशांमुळे त्यांचा विकास झाला का? हे आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे. तर सर्वात प्रथम तर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे राष्ट्रभावना म्हणजे काय. तर राष्ट्रभावना म्हणजे काय? आपण सर्व एकाच राष्ट्राचे नागरिक आहोत ही असलेली भावना, राष्ट्राविषयीची भावना, ही म्हणजे काय? राष्ट्रभावना. आता राष्ट्रभावना मी उदाहरणं देऊन तुम्हाला राष्ट्रभावना म्हणजे काय हे समजून देऊ शकतो. जसं लक्षात घ्या, उद्या सपोज आता रिसेंटली भारत चीन सीमावाद सुरू आहे. सपोज उद्या जाऊन चीनने आक्रमण केलं तर भारतातला कोणता एरिया अफेक्टेड होणार आहे? लडाख, गोलान व्हॅली हा एरिया अफेक्टेड होणार आहे, बरोबर आहे. आता लक्षात घ्या, लडाखवर आक्रमण झाल्यानंतर, लडाखमधली भूमी गेल्यानंतर वैयक्तिकरित्या आपलं काही नुकसान होणार आहे का? इथे महाराष्ट्रातली आपलं वैयक्तिकरित्या काही नुकसान होणार आहे का? ऑब्वियसली नाही होणार आहे. मात्र तरी सुद्धा चीनच्या या आक्रमणाप्रती एक नागरिक म्हणून आपला त्याला काय आहे? विरोध आहे. का बरं हा विरोध आहे? कारण की लडाख हा आपला देशाचा एक भूभाग आहे आणि आपल्या देशाचा भूभाग म्हणजे हा आपलाच भूभाग आहे आणि तो हिरावून घेतला कामा नये, ही भावना कुठेतरी आपल्यामध्ये आहे. आणि ही भावना म्हणजे काय आहे? राष्ट्रभावना आहे, ठीक आहे. जसं भारतीय क्रिकेट टीम जिंकल्यानंतर त्या भारतीय क्रिकेट टीममध्ये वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळे खेळाडू असतात, बरोबर आहे. तरी विशिष्ट खेळाडूप्रती आपण आपला आनंद व्यक्त न करता संपूर्ण भारतीय क्रिकेट टीमबद्दल आपला आनंद व्यक्त करतो. ते म्हणजे काय? राष्ट्रभावना. म्हणजेच राष्ट्रभावना म्हणजे काय? आपण एका देशाचे नागरिक आहोत ही असलेली भावना आणि मग त्या देशाशी संबंधित कोणत्याही बाबीबद्दल आपल्यामध्ये असलेला अभिमान म्हणजे काय? सरळ सरळ राष्ट्रभावना. तर ब्रिटिश येण्यापूर्वी ही भारतात अशी राष्ट्रभावना होती की नव्हती यावर आपण चर्चा करू. आता लक्षात घ्या, ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी आपण बघितलं की त्यावेळेचा भारत वेगवेगळ्या भूप्रदेशात विभागलेला होता. इथे वेगवेगळे सत्ताधीश होते. तर जेव्हा मराठ्यांच्या प्रदेशात राहणारे जे व्यक्ती असतील त्यांना कुठेही असं वाटलं असेल का की आपण भारताचे नागरिक आहोत? किंवा बंगालच्या नवाबाच्या अधिपत्याखाली जो प्रदेश असेल, हैदराबादच्या अधिपत्याखाली जो प्रदेश असेल, त्या भागात राहणाऱ्या नागरिकांना असं कुठे वाटलं असेल का की हैदराबादचा नागरिक म्हणजे हैदराबाद भूभागात राहणारा नागरिक आणि मराठ्यांच्या प्रदेशात राहणारा व्यक्ती हा एकच आहे असं वाटलं असेल का? नाही. का बरं? कारण की त्यांची जी सीमा मर्यादित होती ती कोणत्या भूप्रदेशापर्यंत होती? मराठ्यांच्याच भूप्रदेशापर्यंत, किंवा त्याही पुढे असू शकते की एका विशिष्ट गावापर्यंत किंवा विशिष्ट समूहापर्यंतच त्यांची भावना मर्यादित असेल. म्हणजेच लक्षात घ्या, ब्रिटिश येण्यापूर्वी भारत एक खंडप्राय देश होता आणि या देशामध्ये कुठेही राष्ट्रभावना नव्हती. आणि राष्ट्रभावना नसण्याचं कारण काय? कारण की वेगवेगळे सत्ताधीश होते, त्यामुळे एक प्रशासकीय समानता नव्हती, प्रशासकीय एकता नव्हती, राजकीय एकता नव्हती आणि त्यामुळे राष्ट्रभावना होती असं म्हटल्या जाऊ शकत नाही. आणि भारतात राष्ट्रभावना नाही किंवा भारत राष्ट्र नाही असे वाक्यसुद्धा वेगवेगळ्या ब्रिटिश व्यक्तींनी त्या काळात केले होते. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते आपल्याला वाक्यही लक्षात ठेवायचं आहे. भारत म्हणजे राष्ट्रीय ऐक्याची भावना नसलेला भौगोलिक प्रदेश म्हणजे भारत
असं एक वाक्य आहे J.R. सिली यांचं. हे कोण आहे याच्याशी आपल्याला काही घेणं नाही, फक्त यांची ही वाक्य परीक्षेत डायरेक्टली विचारल्या जाऊ शकतात. कारण की लक्षात घ्या, ब्रिटिश येण्यापूर्वी भारत एक संघ राष्ट्र नव्हतं. भारत हे एक संघ राष्ट्र तयार झालं असेल तर त्याचं निश्चित श्रेय ब्रिटिशांना द्यावंच लागेल. बरोबर आहे. तर याआधी भारताचे वर्णन कसे केले गेले हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. J.R. सिली यांनी काय म्हटलं, राष्ट्रीय ऐक्याची भावना नसलेला भौगोलिक प्रदेश. त्याचप्रमाणे आणखी एक विधान प्रसिद्ध आहे कोणाचं, जॉन स्ट्रॅची यांचं. जॉन स्ट्रॅची यांनी केम्ब्रिज विद्यापीठातील विद्यार्थ्यांसमोर भारताबद्दल बोलताना काय म्हटले की भारताबद्दल जाणून घेण्यासारखे एकच आहे की भारत कधी अस्तित्वात नव्हता आणि कधी अस्तित्वात नसणार. म्हणजे जॉन स्ट्रॅची यांना काय म्हणायचं आहे की भारत हे एक संघ राष्ट्र नाही आहे, भारत हा एक विभागलेला प्रदेश आहे. त्यामुळे त्यांनी काय म्हटलं, भारत हा कधी अस्तित्वात नव्हता आणि कधीही अस्तित्वात नसणार. भारत हे कधीही राष्ट्र बनणार नाही असं भाकीत केलं. कोणी? जॉन स्ट्रॅची यांनी. तिथे तुम्हाला दोन नावे लक्षात ठेवायची आहे, एक J.R. सिली यांचं वाक्य आणि दुसरं जॉन स्ट्रॅची यांचं वाक्य. नोट्समध्ये आलेलं आहे, ते तुम्ही पाठ करायचं आहे. आता लक्षात घ्या, जॉन स्ट्रॅची हे जे यांचं भाकीत होतं की भारत एक कधीही राष्ट्र बनणार नाही, हे भाकीत भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा केलं होतं. त्या काळातले जे महत्त्वाचे व्यक्ती होते जसं विन्स्टन चर्चिल, ठीक आहे, ब्रिटनचे पंतप्रधान होते दुसऱ्या महायुद्धादरम्यान, यांनी म्हटलं होतं की भारत हे कधीही एक राष्ट्र बनवू शकणार नाही. आणि का बरं म्हटलं होतं त्याचा एक संदर्भ होता. कारण की भारतामध्ये वेगवेगळी मतांतरे असणारे वेगवेगळे गट अस्तित्वात होते. इथे धार्मिक विविधता होती. इथला समाज वेगवेगळ्या जातीमध्ये विभागलेला होता. या प्रत्येक धर्माचा, प्रत्येक गटाचा एक वेगवेगळ्या मागण्या होत्या. आपण बघितलं की मुस्लिम लीगच्या मागण्या वेगळ्या होत्या, काँग्रेसची वेगळी मागणी होती. त्या शीख समाजाच्या वेगळ्या मागण्या होत्या, शीख धर्माच्या वेगळ्या मागण्या होत्या, जमीनदारांच्या वेगळ्या मागण्या होत्या. त्यामुळे भारत हा विविधता असलेला एक भौगोलिक प्रदेश आहे आणि त्यामुळे जेव्हा भारताला स्वतंत्र देण्यात आले तेव्हाही हे भाकीत केलं गेलं होतं की भारत हे एक संघ राष्ट्र म्हणून टिकू शकणार नाही. मात्र आज जर आपण आजच्या काय म्हणू वर्तमानाचा जर आढावा घेतला तर हे भाकीत चुकीचं ठरलं होतं. मात्र त्या काळातील म्हणजे हे भाकीत चुकीचं ठरलं असं आपण म्हणू शकतो. मात्र त्या काळात जे काही संदर्भ होते त्या संदर्भाच्या आधारे ते भाकीते केल्या गेले होते आणि त्यामुळे त्या काळात ती कदाचित योग्यही वाटली असतील. बरोबर आहे. तर सांगायचं तात्पर्य हेच की भारतात ब्रिटिशाआधी राष्ट्रभावना नव्हती. भारतात जो राष्ट्रभावनेचा उदय आणि विकास झाला तो झाला ब्रिटिशांमुळे. आणि मग या राष्ट्रभावनेचा उदय आणि विकास कसा झाला, कोणत्या बाबी यासाठी कारणीभूत ठरल्या याचा आपण आता आढावा घेणार आहोत. तर आपल्याला बघायचं आहे की भारतात राष्ट्रवाद कसा निर्माण झाला. आता भारतात राष्ट्रवाद निर्माण होण्यासाठी सर्वात महत्त्वाची जर बाब कारणीभूत ठरली असेल ती आहे ब्रिटिश सत्तेचा प्रभाव. ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेमुळे भारतात आधुनिक शिक्षणाची सुरुवात झाली. या आधुनिक शिक्षणामुळे एक शिक्षित मध्यमवर्ग निर्माण झाला. हा मध्यम वर्ग आपल्या राजकीय हक्कांप्रती जागरूक होता आणि या मध्यम वर्गाकडून त्यामुळे कुठेतरी असे प्रयत्न केले गेले की त्यामुळे इथल्या भारतीय जनतेमध्ये राजकीय जागृती निर्माण झाली आणि या राजकीय जागृतीमुळे राष्ट्रभावना निर्माण झाली. या शिक्षित वर्गाने वेगवेगळी वर्तमानपत्रे सुरू केली. या वर्तमानपत्रातून ब्रिटिशांद्वारे आपल्या प्रती कशा प्रकारे प्रतिकूल राजकीय धोरण अवलंबले जाते हे लिहिल्या गेले. आपल्या समस्यांना कशा प्रकारे ब्रिटिश सरकार कारणीभूत आहे हे सांगितले गेले. आणि एकंदरच काय, या वर्गाच्या या कार्यामुळे जनतेमध्ये राजकीय जागृती निर्माण झाली आणि या राजकीय जागृतीतूनच राष्ट्रभावना निर्माण झाली. त्याचप्रमाणे ब्रिटिशांमुळे पहिल्यांदा इथे एक प्रकारची शांतता निर्माण झाली होती, प्रशासकीय ऐक्य निर्माण झाले होते. या शांततेमुळे कुठेतरी आपल्या समस्या काय आहे, आपले हक्क काय आहे ही एक जाणीव इथल्या जनतेमध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे सुद्धा राष्ट्रभावनेचा विकास होत गेला. प्रशासकीय ऐक्यामुळे, राजकीय ऐक्यामुळे सर्वांच्या समस्या सारख्या बनल्या. म्हणजेच याआधी काय होत होतं की मराठ्यांच्या प्रदेशात राहणाऱ्या जनतेच्या समस्या वेगळ्या होत्या.
बंगालच्या नवाबाच्या प्रदेशात राहणाऱ्या जनतेच्या समस्या वेगळ्या होत्या. हैदराबादच्या साम्राज्याखाली असलेल्या जनतेच्या समस्या वेगळ्या होत्या. मात्र आता सर्वीकडे सत्ता सारखी होती. सगळीकडे सत्ता कुणाची होती? ब्रिटिशांची होती. त्यामुळे सगळ्यांप्रती धोरणे सारखी होती. म्हणजे संपूर्ण प्रदेशाप्रती धोरणे सारखी होती, कारण की सत्ता फक्त कोणाची होती? ब्रिटिशांची. आणि त्यामुळे या धोरणातून निर्माण झालेल्या समस्या सुद्धा कशा होत्या? सारख्या होत्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की सर्वांच्या लक्षात आलं, सगळ्यांना कुठेतरी ही जाणीव निर्माण झाली की आपल्या समस्या सारख्या आहे आणि या समस्यांसाठी कोण जबाबदार आहे? फक्त आणि फक्त अस्तित्वात असलेली ब्रिटिश सत्ता जबाबदार आहे. आणि त्यामुळे ही बाब सुद्धा राष्ट्रभावना जागरूक होण्यास कारणीभूत ठरली. त्याचप्रमाणे लक्षात घ्या, ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेमुळे इथे दळणवळण साधनांचा विकास झाला. रेल्वेची निर्मिती झाली. रेल्वेचा काय म्हणता येईल आरंभ कोणामुळे झाला? ब्रिटिशांमुळे झाला. रेल्वेमुळे आणि इतर दळणवळण साधनांमुळे लोकांचा प्रवास वाढला. लोकांचा प्रवास वाढल्यामुळे त्यांचा एकमेकांशी संपर्क वाढायला लागला आणि या संपर्कातून मुळे सुद्धा राष्ट्रभावना निर्माण झाली. या संपर्कामुळे लोक काय एकमेकांविषयी जाणून घेऊ लागले. त्यांना एकमेकांविषयी माहिती व्हायला लागली आणि त्यामुळे कुठेतरी आपण एकच आहो ही भावना वाढीस लागली. आणि ही भावना म्हणजेच काय होती? राष्ट्रभावना होती. लक्षात घ्या, नोट्समध्ये एक महत्त्वाचं वाक्य आलेलं आहे. ते वाक्य कोणाचं आहे बघा. एडविन अर्नॉल्ड याचं एक वाक्य आहे. ठीक आहे, हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. रेल्वेप्रती त्यांचे हे वाक्य आहे. त्यांनी काय म्हटलं होतं की भारतात जे मोठमोठे वंश नाही करू शकले, म्हणजे भारताला जे भारत नाही बनवू शकले, म्हणजे भारताला एक संध करणे मोठमोठ्या वंशांना नाही जमलं. अकबराला आपल्या उदारतेने हे जमलं नाही. तुम्ही जर मध्ययुगीन इतिहास अभ्यासलेत त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की अकबराला भारत एक संध करायचा होता, एक राष्ट्र म्हणून भारत निर्माण करायचं होतं. ठीक आहे, तर एडविन अर्नॉल्डने हा संदर्भ देऊन म्हटलं की म्हणजे भारत निर्माण करणे हे मोठमोठ्या वंशांना नाही जमलं, अकबराला आपल्या उदारतेने नाही जमलं. त्याचप्रमाणे टिपूला आपल्या कौर्याने नाही जमलं. हैदरला बहुतेक टिपूला आपल्या कौर्याने नाही जमलं. अकबराला आपल्या उदारतेने नाही जमलं, टिपूला आपल्या कौर्याने नाही जमलं. मात्र भारताला भारत बनवून दाखवलं ते रेल्वेने. असं कोणाचं वाक्य आहे? एडविन अर्नॉल्ड यांचं वाक्य आहे. म्हणजे एडविन अर्नॉल्ड यांना काय म्हणायचं आहे की भारत हे एकसंध राष्ट्र बनण्यामध्ये महत्त्वाची भूमिका किंवा रेल्वेची होती किंवा हे शक्य झालं कोणामुळे? रेल्वेमुळे. आता कसं शक्य झालं लक्षात घ्या. पुढे आपण वंगभंग आंदोलन अभ्यासणार आहोत. त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की या वंगभंग आंदोलनामध्ये वंगभंग आंदोलन का बरं झालं होतं? बंगालची फाळणी झाल्यामुळे. आता लक्षात घ्या, बंगालची फाळणी होत आहे त्यासाठी वंगभंग आंदोलन होत आहे आणि या वंगभंग आंदोलनाला लाला लजपतराय आणि लोकमान्य टिळक सुद्धा नेतृत्व पुरवत आहे. तर लोकमान्य टिळक आणि लाला लजपतराय हे कोणत्या प्रदेशाला बिलॉंग करत होते? लोकमान्य टिळक बिलॉंग करत होते महाराष्ट्राला आणि लाला लजपतराय बिलॉंग करत होते पंजाबला. मात्र बंगालच्या फाळणीसाठी ते स्वतःचे नेतृत्व तिथे उभे करत आहे आणि हे शक्य होत होते. का बरं शक्य होत होते? लोकमान्य टिळक आणि लाला लजपतराय जर रेल्वे नसती तर बंगालमध्ये पोहोचू शकले असते का? किंवा बंगालच्या समस्येची त्यांना माहिती झाली असती का? नाही. म्हणजेच लक्षात घ्या, रेल्वेमुळे भारतात राष्ट्रभावना कशी निर्माण झाली हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे लक्षात घ्या, संपर्काचे माध्यम म्हणून इंग्रजी भाषेचा उदय झाला होता. याआधी भारतात वेगवेगळ्या प्रादेशिक भाषा बोलल्या जात होत्या. जर लोकमान्य टिळकांना सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्यासोबत बोलायचे आहे तर सुरेंद्रनाथ बॅनर्जींना येत होती बंगाली आणि लोकमान्य टिळकांना येत होती मराठी. ठीक आहे. मात्र आता दोघांना एकमेकांसोबत संपर्क साधायचा आहे तर एक सहज माध्यम म्हणून आता ब्रिटिशांमुळे कोणती भाषा उपलब्ध झाली होती? इंग्रजी भाषा. म्हणजेच लक्षात घ्या, इंग्रजी भाषेमुळे सुद्धा भारतात राष्ट्रवाद कसा निर्माण झाला हे लक्षात घ्यायचं आहे. त्या काळातील जे आपले स्वातंत्र्य
युद्धातील नेते होते, स्वातंत्र्य लढ्यातील नेते होते, त्यांचे एकमेकातील संपर्काचे माध्यम कोणते होते, हा एक प्रश्न आलेला होता. किंवा आपल्या स्वातंत्र्य लढ्यात संपर्काचे माध्यम म्हणून कोणत्या भाषेने महत्त्वाची भूमिका बजावली, हा एक प्रश्न येऊन गेलेला आहे. तर याचं उत्तर काय असेल, इंग्रजी भाषा. तर इंग्रजी भाषामुळे भारताच्या विविध प्रदेशातील नेते एकमेकांसोबत सहजरित्या संपर्क साधू शकत होते आणि या संपर्कामुळे एक प्रकारे एकमेकांच्या ज्या काही समस्या आहे किंवा जी काही उद्दिष्ट आहे त्यांना एकमेकांपुढे मांडता आली आणि यातून राष्ट्रभावनेचा उदय झाला. तर ठीक आहे, यावर एक स्ट्रेट अँड फॉरवर्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतात राष्ट्रवाद कशामुळे निर्माण झाला. तर ऑब्व्हियसली त्यासाठी ब्रिटिश कारणीभूत होतेच. ठीक आहे, आणि मग त्यांसाठी ब्रिटिश कशा प्रकारे कारणीभूत ठरले हे आपण या लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे. ठीक आहे, आणखी बरेचसे महत्त्वाचे स्टेटमेंट आलेले आहे, ते तुम्ही नोट्समधून वाचून घ्या आणि त्यानंतर आपण नेक्स्ट आपला लेक्चर सुरू करणार आहोत. भारतातील वेगवेगळ्या राजकीय संघटना, भारतात निर्माण झालेल्या वेगवेगळ्या राजकीय संघटना. ठीक आहे, धन्यवाद.